धुलिवंदनाच्या मंगलमय पर्वावर भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रंग बरसे 2026 हा सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या 31 वर्षांची परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाचं प्रेरणास्थान डॉक्टर मिलिंद भोईर असून हा आनंदोत्सव समाजातील वंचित, अनाथ आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांसाठी समर्पित करण्यात आला। पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। सेवा, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठाचा संदेश देणाऱ्या या रंगोत्सवाने समाजात सकारात्मक परिवर्तनाचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला। भोई प्रतिष्ठान आणि मिलिंद भोई यांचं खूप खूप कौतुक आहे। खूप आशीर्वाद त्यांना लाभतात। मोठं पुण्याईचं काम ते करतात। अनाथ मुलांच्या सोबत, ज्यांच्या सोबत आई वडील नाहीत अशा मुलांच्या सोबत होळीचा सण साजरा करताना आणि हा आनंद सगळ्या पुणेकरांच्या मध्ये वाटून घेताना आम्हाला सहभागी होताना प्रचंड आनंद वाटतो। आणि म्हणून मिलिंद भोई आणि भोई प्रतिष्ठान आणि भोई प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो। या ठिकाणी आल्यानंतर, रंग खेळल्यानंतर जो उत्साह संचारतो, जो आनंद मिळतो, जी मजा येते ती वर्षभर आम्हाला पुरेल इतकी असते। वर्षभर हा आनंद टिकतो आणि या सर्वांच्या मध्ये सहभागी होऊन जाताना एक छान वाटतं, अत्यंत मनस्वी आनंद वाटतो। आणि म्हणून या कार्यक्रमाला मी स्वतः गेली 12 वर्षांपासून येत आहे। हा 25-26 वर्षापासूनचा कार्यक्रम सुरू आहे। सातत्यपूर्ण एखादा कार्यक्रम घेत राहणं, त्याचं आयोजन करणं, चांगल्या पद्धतीने यामध्ये सर्व लोकांच्या, मुलांच्या, अनाथ मुलांच्या जेवणापासून ते सगळ्या प्रकारची व्यवस्था करणं ही एक मोठी गोष्ट आहे, ही विक्रमी गोष्ट आहे। आणि खरंच या कार्यक्रमामध्ये दरवर्षी यायला आम्हाला आवडतं आणि आम्ही मनापासून या ठिकाणी येत असतो। नेमकं काय संपूर्ण पुणेकरांना संदेश देतात या कार्यक्रमातून? एक की आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे, इथं आल्यानंतर कळतं की वेगवेगळ्या रंगात न्हावून निघाल्यानंतर खरंच माणसं शोभून दिसतात, चांगली दिसतात। कुठल्या तरी एका रंगामध्ये, कट्टरतावादी रंगामध्ये कोणीच माखू नये। सगळ्यांनी सगळ्या रंगांचा आनंद घ्यावा आणि प्रत्येकाने माणूस म्हणून या सगळ्या आनंदामध्ये कार्यक्रम चालू आहे। रंग बरसेमध्ये या भागातील सर्व लहान मुलांचा आधी हा कार्यक्रम असतो आणि आपण पाहतोय किती जोरलक्षामध्ये, उत्साहामध्ये आहे। होळीचा सणच असा आहे की खूप प्रथा वाईट गोष्टी सोडा, नवीन गोष्टीचं करा। रंगाची उधळण म्हणजे जीवनात नवी दिशाळी ही आहे आणि यामुळे संपूर्ण उत्साह पुणे शहरामध्ये आहे। मी सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो।